नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। दुपारनंतर जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय। दुपारपर्यंत राज्याच्या जास्त भागामध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये वादळी वारे देखील जास्त वाहतील। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सावंतवाडी हा जो काही परिसर आहे, लगतचा परिसर आहे, सावंतवाडी, वेंगुर्ला, रोसबांधा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, वादळी वारे आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। रामघाट, चांदगड, आंबोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा, अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर आहे। जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर दिग्रला, पदगाव, कडगाव हा जो सर्व काही परिसर आहे, कणकवली या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या सर्व परिसरामध्ये जोरदार असा अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। राजापूरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। राजापूर, रायपतन, वाडापेठ, पुरंगड, लांजा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या या ठिकाणी जोर थोडा कमी आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा, मात्र पूर्व भागाकडे जोर जास्त वाढलेला आहे। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। माखजन आणि कोयना, पाटण या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आहे। हेदवी, गुहागर, मागतामणीकडे जोर थोडा कमी आहे, मात्र विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। सानवाडा, चिपळूण तसेच श्रीशिंगे, अरळ, आवरडे, कोयना, पाटण हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे। दाभोळ, दागाव, खेड, चाकदेव, वसुरपोट, सौराट, लोटे या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते। तसंच हा जो काही परिसर आहे, दापोली, पाचपंढरी, केलसी, मानगड या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकते। मात्र घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील। वरंद, गोरेगाव, श्रीवर्धन हा जो सर्व काही परिसर आहे, श्रीवर्धन, दिवेघर तसंच मुरजंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते। लवासा, शिरगाव, सुधागड, नागोठाणा, रोहा, काशीद या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शरवली, खोपोली, आंबेवाने तसेच कोलवण हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। मुंबई, नवी मुंबईकडे बघितलं असता या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय। नवी मुंबई तसंच आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। अवकाळी पावसाची शक्यता आहे। आसपासचा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय। उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा या परिसरामध्ये जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय। खिरचनवाडा, ओमवाडी तसंच मीरा भाईंदर हा जो सर्व परिसर आहे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव, ठाणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। ठाणे तसंच पाचवड हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय। मीरा भाईंदर, भिवंडी तसंच वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यामध्ये सफाले, गोदमल, वाडा, मानोर, पालघर, बोईसर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील। अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय। तर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे। दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, काही भागांमध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय। तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते। धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही। साखरीकडे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात, जोर कमी आहे। नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबारच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। ऊनसावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय नंदुरबार जिल्ह्यामध्ये। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। नाशिकमध्ये आज दुपारनंतर काही भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर सापुतारा, ओझर, कळवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय। वणी, दोधांबे विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, देवगाव, पाटोदा या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय।
हर्सुल लाडाची नाशिक, तसंच हा जो काही सर्व परिसर आहे नाशिक, नागपूर, माळसाखरे, निमगाव, सिन्नर, पांढुर्ली, देवळाली, वाडीवार्थी, मुंडेगाव या परिसरामध्ये मात्र आज विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसंच अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असतं कोपरगाव आणि जवळचा जो काही परिसर आहे कोपरगाव, शिर्डी, जवळके, वावी, केलवड, पुलतांबा या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. श्रीरामपूरकडे बघितलं असतं श्रीरामपूर, टाकळी, भान, देवळाली, प्रवारा, लोणी सर्वत्र या पावसाची शक्यता या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह. संगमनेर, अकोला, शमशेरपूर हा जो सर्व काही परिसर आहे आश्वी, लोणी, वरवंडी या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. जोरवे तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे धांदरफळ, जोरवे, आश्वी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते. राहुरी, गोडेगाव, बगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. काडा, जामखेड, राळेगाव, श्रीगोंदा, शिरूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर. आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, मनसर, चाकणकडे विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो. अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे. विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुणे, दायरी तसंच लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, सोनापूर, वेल्हे, शिवापूर, सासवड, केटवाले हा जो सर्व काही परिसर आहे जेजुरीकडे देखील विजांचा गडगडाट राहील आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. भोर, शिरवळ या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. रावडी तसंच खंडाळा, लोणद, वाई, आद्राकी, देवरा, नांदल, फलटण या परिसरामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. बारामतीकडे मात्र पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ होताना राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि बारामतीकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे आणि रात्रीच्या दरम्यान देखील विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता बारामतीमध्ये आणि आसपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी बघायला मिळू शकते. बारामती तसंच हा जो लासुरे, लाटे, फलटण, बरड हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर सातारामध्ये बघितलं असता मेधा हा जो काही परिसर आहे मेधा, वसुरकोट, सौराट या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. श्रीशिंगे, अवडे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निदाल, दैवडी या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील. मूल, आद्राकी, नांदल, फलटण, लोणद या परिसरामध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरमध्ये आज दिवसभरामध्ये राज्याच्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान सोलापूरमध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. तर सोलापूरमध्ये रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे. अकलूज, पिलीव हा जो काही परिसर आहे इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहोळ, इचलगाव, सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. रात्री जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये. तसंच रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. सोलापूर, अक्कलकोट हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर सांगली, कोल्हापूरकडे बघितलं असता दुपारच्या दरम्यान या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर अवकाळी पाऊस जास्त बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे देखील अवकाळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे दुपारनंतर. तर सांगली तसं मालगाव हा जो काही परिसर आहे सांगली, शिरोळ, इचलकरंजी, मकसुली, जक्राती, किरंगी, धागलपूर, देसिंग या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. आष्टा, तासगाव, पलूस, रामपूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. लगतच्या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. गगनबावडा, राधानगरी, रायपतन या परिसरामध्ये देखील जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरकडे विजांचा गडगडाट जास्त राहील. भागबदलत पावसाची शक्यता आहे. संद्रमळी, पिंपरी तसंच धरण क्षेत्राकडे देखील विजांचा गडगडाट राहील. पावसाचा जोर कमी आहे. विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे मात्र विजांचा गडगडाट जास्त राहील. बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. विजा जास्त बघायला मिळू शकत आहे. अंबड, ईश्वरनगर, वडीगुद्री तसंच पानवाडी, तानवाडी, रामसगाव, शेवता हा जो सर्व काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा तर या ठिकाणी वादळी वारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस कमी आहे मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये
तसेच बीड जिल्ह्याकडे बघितलं असता कोकणमोह, बीड, वडवणी, तळेगाव तसंच माजलगाव, गेवराई या परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट जास्त राहील. जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. दारूर, केज, येळंब, चोसाळा या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. लातूरकडे बघितलं असता लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. लातूर, बर्डापूर, शिवणांदपाल, उदगीर, औसा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. धाराशिवमध्ये बघितलं असता धाराशिव, तुळजापूर, वैराग, बार्शी हा जो सर्व काही लगतचा परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. परभणीमध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील आणि अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे. अवकाळी पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो. रात्रीच्या दरम्यान परभणीकडे पावसाचा जोर थोडा कमी होत आहे, मात्र धाराशिवकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील. नांदेड, वाघाळा जिल्ह्यामध्ये बघितलं असता नांदेड, वाघाळा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. भाग बदलत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे. तर नांदेड, वाघाळा, मुखेड, भोकर, पेटुंबरी, लोहा बुजुर्ग, कवठा नरसी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी हिमायतनगर, हदगाव, तामसा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. हिमायतनगर, उमरखेड या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील राहील. अवकाळी पावसाची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये बघितलं असता सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, औंढा, नागनाथ, पुसद या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट भाग बदलत अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र विजांचा गडगडाट राहील. कामपट्टी, वाघोली तसंच मौदा, पाचगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील. भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी आहे. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. गोंदियामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फार काही नाही. भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितलं असता गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट राहील. भाग बदलत पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. गडचिरोलीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान शिंदेवाही तसंच गडचिरोली, मूल, चामोर्शी, मुरुमगाव, कापसे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील. रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढतोय. मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपणपल्ली हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि चंद्रपूरमध्ये बघितलं असता चंद्रपूर, राजुरा हा जो काही परिसर आहे विजांचा गडगडाट रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. भद्रावतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो. आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. मोहोर्ली, कुटवाडा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो. चारगाव, बिके, चिमूर, वरोळा, वणी, कायर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये पांढरकवडाकडे रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट राहील. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. दिवसभर देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. उंचावळीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय. भाग बदलत पावसाची शक्यता पांढरकवडा, करंजी, मोहाडा, घाटंजी या परिसरामध्ये यवतमाळमध्ये बघायला मिळू शकतोय. तसंच या ठिकाणी बघितलं असता रुई, दिग्रस, दरवा, नेर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही. वातावरण कोरडे राहील. यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाडकी, पुणे, हिंगणघाट या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीमध्ये दिवसभर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. शक्यता तशी फार काही नाही. अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अकोलामध्ये देखील. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. दुपारनंतर बघितलं असता दुपारनंतर काही भागांमध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये. वाशिममध्ये मरसूळ, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोद हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर बघायला मिळू शकते. दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. भापूर, डोनगाव, मेहकर, घाटबोरी, कुदनापूर हा जो काही बुलढाणाचा परिसर आहे, चिखली, केलवड, अहमदपूर या ठिकाणी पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून दुपारनंतर पावसाची शक्यता बघायला मिळू शकते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर दुपारपर्यंत बुलढाणामध्ये उंचावळीचा खेळ जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते. बुलढाणाच्या उत्तर भागाकडे बघितलं असता बुलढाणाच्या उत्तर भागाकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील आणि दुपारनंतर काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.